नमस्कार मित्रांनो, अलख निरंजन आदेश श्री नवनाथ भक्तिसारच्या अध्याय दुसऱ्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. या अध्यायात आपण पाहणार आहोत श्री दत्तप्रभूंचा मच्छिंद्रनाथांना काय उपदेश करण्यात आलेला आहे, तसेच शाबरी विद्येची निर्मिती आणि ब्राह्मण श्रीस भस्मदान. मच्छिंद्रनाथांचा जन्माची कथा आपण मागील अध्यायात पाहिलेलीच आहे. पुढे अध्यायाला सुरुवात करूयात. भगवान शंकर दत्तप्रभूंना वनातील वृक्ष, त्यांचे उपयोग, महत्त्व आदींची माहिती देत होते. मध्येच एखादे हिंस्र श्वापद दृष्टीस पडत होते, तर मध्येच एखादा कोकिळ कुहू कुहू आवाजाने त्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत होता. वनस्त्रीचा स्वतःचा असा मंद कुंद दर्प, नानाविध पुष्पे आणि रुद्रांचा सहवास यामुळे दत्तात्रेयांना अतिशय बरे वाटत होते. अशा प्रकारे 1-2 नव्हे तर तब्बल 3 दिवस ते त्या वनातून संचार करत होते. मजेने फिरत फिरत ते दोघे देव ज्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करीत होते त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी रान फुलांच्या सुगंधासमवेत भगवान श्रीकृष्णांच्या नामाचा मंद ध्वनीही ऐकू येऊ लागला. ते पाहून उभयंतांना परमाश्चर्य वाटले. आवाजाच्या रोखाने ते पुढे निघाले तेव्हा ज्याचे पाठपोट एकत्र झाले आहे, शरीर म्हणजे त्वचा पांघरलेला हाडांचा सांगाडा उरला आहे आणि त्यावरील टरारलेल्या शिरा उठून दिसत आहेत. डोक्यावर पिंगट रंगाचा जटाभार आहे. हातापायाची नखे वाढून वाकडी झालेली आहेत. असा एक थोर बालतपस्वी त्यांच्या दृष्टीस पडला. डोळ्यांचे चलनवलन, नाकावाटे चाललेला श्वासोश्वास आणि मुखावाटे येत असलेला भगवन नामाचा ध्वनी यावरूनच तो जिवंत असल्याचे जाणवत होते. एवढेच. त्या बालयोग्यास पाहून उभयंतांना मोठे आश्चर्य वाटले. कलियुगात असा घोर तपस्वी मिळणे केवळ अशक्य म्हणून विश्वामित्रांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या त्या महान बालतपीशी बोलावे आणि कोणत्या उद्देशाने तो ही कठोर तप आचरण करीत आहे ते जाणून घ्यावे, यासाठी भगवान शंकरांनी दत्तात्रेयांना त्यांच्याकडे पाठवले आणि स्वतः मात्र तेथेच एका झाडाखाली विश्रांती घेत बसले. शिवजींच्या सूचनेनुसार दत्त महाराज मच्छिंद्रनाथांना भेटण्यास निघाले आणि सन्मुख उभे राहून म्हणाले, हे तपस्वी, आपण कोणत्या उद्देशाने हे भयंकर तप आरंभ केले आहे ते कृपा करून मला सांगा. दत्तमुखीचे मधुर शब्द कानी पडताच साधनेत मग्न असलेल्या मच्छिंद्रनाथांनी आपली दृष्टी समोर वळवली. समोर उभे असलेल्या दत्तात्रेयांना त्यांनी ओळखले नाही, पण त्यांचा एकंदर स्वरूपावरून आपल्यासमोर कोणीतरी महान योगीच अत्यंत जिव्हाळ्याने आपली मनोकामना विचारत आहे हे लक्षात येताच त्यांनी अत्यंत नम्रपणे त्यांना नमस्कार केला आणि विनयाने म्हणाले की माझ्या तपश्चर्येच्या 12 वर्षांच्या या प्रदीर्घ कालखंडात मला कोणत्याही मनुष्याचे दर्शन झाले नाही आणि आज आपण अगदी औचित माझी इच्छा विचारित आहात. त्या अर्थी मला अनुग्रहरूपी प्रसाद देण्यासाठीच आपण येथे आला आहात असे मला वाटते. तरी हे महानुभाव, कृपा करून आपण मला आपला परिचय द्या. मच्छिंद्रनाथांच्या मधुर भाषणाने दत्तप्रभूंना परम संतोष वाटला. निज स्वरूप प्रकट करून ते मच्छिंद्रनाथांना म्हणाले की बाळ, मी अत्री अनसूयेचा पुत्र दत्तात्रेय असून आज तुझ्यावर कृपा करण्यासाठी येथे आलो आहे. तरी तुझ्या अंतःकरणात जी इच्छा असेल ती निसंकोचपणे सांग. आपल्यासमोर साक्षात दत्तात्रेय उभे आहेत. हे कळताच मच्छिंद्रनाथांची झालेली अवस्था काय वर्णन करावी. सासरी नांदणाऱ्या कन्यकेस फार दिवसांनी तिच्या आईचे अकस्मात दर्शन व्हावे आणि आई असा अंबरडा फोडून धावत जाऊन तिने तिला गळा मिठी घालून हमसून रडावे, किंवा रानात भरकटलेल्या वासराच्या कानी त्याच्या आईचा आर्त आवाज पडावा आणि अंगणात वारं संचारल्याप्रमाणे त्याने तिच्या दिशेने धाव घ्यावी. तद्वत त्याची अवस्था झाली. दत्त महाराजांना पाहून त्यांचे मन विकल झाले. अंतःकरणात गहिवर दाटला. आज आपली उपासना फळास आली या विचारांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. अत्यंत कृतज्ञतेने त्या महात्म्याच्या चरणांवर डोके ठेवून त्यांनी आपल्या अश्रूंनी जणू अभिषेक घातला आणि सद्गतीत होत म्हणाले की हे भगवन, तुम्ही सर्व साक्षी आहात, परमपरमेश्वर आहात. समस्त प्राणीमात्रांचे अंतःकरण जाणणाऱ्या आणि हरिहर ब्रह्मांच्या अंशापासून ज्याची काया बनली आहे अशा परमदैवता सद्गुरुनाथा, तुला माझा विसर का बरं पडला? माझ्याकडून बुद्धिपुरस्पर असा कोणता अपराध घडला की तुमच्या दर्शनासाठी मला 12 वर्ष तळमळावे लागले? तुमच्या विरहाने माझी काय दशा झाली आहे हे तुम्ही पाहताय ना. बोलता बोलता आपल्या तपश्चर्येतील क्लेशांची आठवण होऊन त्यांना अधिकच रडू आले. त्याच ग्लानीमध्ये ते दत्तात्रेयांच्या पावन चरणांवर वारंवार नमस्कार घालून करुणा भाकू लागले. मच्छिंद्रनाथांची केविलवाणी अवस्था पाहून दत्तप्रभूंनाही भरून आले. नित्य शांत अशा त्यांच्या मनात त्या बालतपस्व्याबद्दलची करुणा उफाळून आली. त्यांनी आपल्या मृदू हातांनी त्याच्या मस्तकावर प्रेमाने थोपटले आणि आश्वासक सुरात म्हणाले की बाळ, आता मी असताना तुला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. स्वस्थ राहा. लवकरच तुमच्या
प्रारब्धरूपी पर्वतातून भाग्य नदीचा उगम होऊन ती दुधडी भरून वाहू लागेल. त्यामुळे तुमचे समस्त जीवनच उजळून जाईल. बोलणे संपवून श्री दत्तप्रभूंनी आपला वरदहस्त सशिष्य मच्छिंद्रनाथांच्या जटायुक्त मस्तकावर ठेवून त्यांना दिव्य मंत्राचा उपदेश केला. परब्रह्म स्वरूप अशा सद्गुरू दत्तात्रेयांच्या मुखातून निघालेला मंत्र उपदेश कानी पडताच मच्छिंद्रनाथांच्या मनातील अज्ञानरूपी अंधकार क्षणार्धात नाहीसा झाला. सद्गुरुमुखीच्या अमृतवचनांमुळे त्यांच्या अंतःकरणात ज्ञानसूर्य प्रगटला. मनातील द्वैत निमाले आणि समस्त चराचरात एकच एक अविनाशी ब्रह्म तत्व व्यापून असल्याची त्यांना खूण पटली. नदी आणि जलधी ही नावारूपांनी भिन्न असली तरी तत्वता ती एकच आहेच याची खात्री पटली. त्यावेळी त्यांची समदृष्टीची परीक्षा घ्यावी या उद्देशाने दत्तप्रभूंनी त्यांना विचारले की हे मुने, माझे दर्शन तर तुम्हाला घडलेच आहे. आता लक्ष्मीपती भगवान विष्णूंचे वास्तव्य कोठे आहे ते तुम्ही मला सांगू शकता काय? त्यावेळी आपल्या गुरुदेवांच्या प्रश्नाला उत्तर देताना मच्छिंद्र म्हणाले की तात महाराज, आपण मला हा प्रश्न का विचारला त्याचे मला आश्चर्य वाटत आहे. हे आई, सत्वगुणांनी संपन्न असणारे भगवान विष्णू परात्पर परमात्मा असून या समस्त विश्वात एक त्यांचेच तर वास्तव्य आहे. अतिसूक्ष्म अणूंपासून ते अनंत कोटी ब्रह्मांडापर्यंत त्यांच्या विरहित असं काहीही नाही. त्यांच्या उत्तराने दत्तात्रेयांना अपार आनंद झाला. आपला उपदेश या सशिष्याच्या अंतःकरणात बरोबर रुजलेला पाहून संतोष पावलेल्या दत्तगुरूंनी अत्यंत आपुलकीने त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांना समवेत घेऊन ते भगवान शंकर जिथे बसले होते त्या ठिकाणी आले. मच्छिंद्रनाथांनी भगवान शंकरांच्या चरणावर डोके ठेवून नम्रपणे नमस्कार केला. तेव्हा हे कवी नारायण आहेत हे जाणून शंकरांनी अत्यंत प्रेमाने त्यांना आपल्या हृदयाशी धरले आणि विद्येच्या दृष्टीने हा अजून अपरिपक्व आहे हे दत्तप्रभूंच्या लक्षात आणून देत म्हणाले की हे अत्रिनंदना, तू यांच्याकडून वेदांचे अध्ययन करून घे, यांना सर्व प्रकारच्या सिद्धींची ही माहिती दे आणि यांना सर्व मंत्रांचे बीजपाठ सांगून यांच्याकडून त्यानुसार कर्माचरण करून घे. आता नाथ संप्रदायाला सुरुवात होऊ द्या. शंकरांच्या सूचनेनुसार दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांना समस्त विद्या, कला आणि मंत्रतंत्राचे समग्र ज्ञान दिले. अस्त्रविद्येसह जारण मारण उच्चाटनादी प्रयोगातही ते पारंगत झाले. शाप आणि अस्त्रादिकांचे निवारण करण्याचे अमोघ सामर्थ्यही त्यांना प्राप्त झाले. देवांसह ग्रहांनीही त्यांस आपापल्या शक्ती प्रदान केल्या. अशा प्रकारे दत्तप्रभूंसारख्या योगश्रेष्ठ सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने ते सर्व गोष्टीत निष्णात झाले. ती गुरुकृपा पाहून मच्छिंद्रनाथांचे हृदय भरून आले. त्यानंतर पुढील भविष्य जाणून दत्तप्रभूंनी संप्रदायाच्या परंपरेनुसार त्यांना योगाची दीक्षा दिली आणि त्यांच्या नावापुढे नाथ अशी संज्ञा लावून त्यांच्या गळ्यात शिंगी, शैली आदी अलंकार घातले. कान फाडून त्यात नाथपंथी भूषण घातली. याप्रमाणे दीक्षा देऊन झाल्यावर दत्तप्रभूंनी त्यांना संप्रदाय वाढवण्याची आज्ञा केली आणि स्वस्थानी रवाना झाले. त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी भगवान आदिनाथांना नमस्कार केला आणि त्यांची आज्ञा घेऊन तीर्थाटनास पुढे निघाले. आता श्रोत्यो, आपण या अध्यायातील दुसरा टप्पा पाहणार आहोत, शाबरी विद्येची निर्मिती. पदभ्रमण करीत, नानाविध प्रदेश ओलांडत, नानाविध तीर्थांना भेटी देत मच्छिंद्रनाथ सप्तशृंग पर्वत परिसरात आले. सप्तशृंगी पर्वत आपल्याला माहितीच असेल की जो सध्या नाशिक च्या जवळ आहे, तोच हा सप्तशृंगी पर्वत आहे. येथे जगज्जननी अंबेचे दर्शन घेऊन त्यांनी भक्तिभावाने तिची स्तुती केली. त्यावेळी मातेच्याच कृपेने आपण काहीतरी लोक उपयोगी कवित्व करावे अशी त्यांना स्फूर्ती झाली. तेव्हा आपली मनोकामना सफल व्हावी यासाठी देवीचा आशीर्वाद प्राप्त होणे अत्यंत आवश्यक आहे हे जाणून त्यांनी तिथल्या तिथेच अनुष्ठान आरंभिले. देवी प्रसन्न व्हावी म्हणून त्यांनी 7 दिवस वेदबीजाचा अभिषेक केला. त्यांच्या अनुष्ठानाने भगवती प्रसन्न झाली आणि नाथांसमोर प्रकट होऊन त्यांना आशीर्वाद देत म्हणाली की वत्सा, तुझ्या मनात कोणती इच्छा आहे? त्यावेळी आई जगदंबेच्या दिव्य दर्शनाने मच्छिंद्रनाथांचे हृदय भरून आले. तिच्या चरणांवर नम्रपणे अभिवादन करून ते म्हणाले की आई, तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो. तुझ्याच कृपेने माझ्या मनात जगाला उपयोगी पडेल असे शाबरी विद्येचे कवित्व करावे असे आले आहे. तेव्हा या कार्यात सफलता मिळावी या दृष्टीने तू मला प्रभावी उपाय सांगावा अशी माझी विनंती आहे. नाथांचे मनोगत जाणलेल्या देवीने तथास्तु म्हणून त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांचा हात आपल्या हातात घेऊन तिने त्यांना समोरील मार्तंड पर्वतावर नेले. त्या ठिकाणी तिने मच्छिंद्रनाथांकडून मंत्रबीजाचा उच्चार करून विधियुक्त हवन करवले. त्यांच्या प्रभावाने त्या ठिकाणी दैदिप्यमान सुवर्णकांती असलेला अतिशय सुंदर असा विशालकाय नागवृक्ष प्रगट झाला. हा नागवृक्ष समस्त सिद्धींचे भांडार होता. त्याच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवतांचा निवास होता. देवी भगवतीने नाथांना त्या समस्त दैवतांचा परिचय दिला.
त्या वृक्षावरील 52 वीर, जलदेवता, अष्टसिद्धी, अष्टभैरव, डंखिनी, यक्षिणी आदी 12 भगिनी, दधी, ध्रुमी, ज्वाळादी सप्तस्त्रिया अशा प्रकारची अनेक मुख्य आणि उपदैवते पाहून नाथ संभ्रमात पडले. ती दैवते त्यांच्याकडे पाहत होती पण बोलत मात्र नव्हती. त्यामुळे भांबावलेल्या त्यांना ही समस्त दैवते कोणत्या उपायाने वश होतील तेच कळेना. त्यांनी मोठ्या आशेने देवीकडे पाहिले तेव्हा त्यांची मनोअवस्था जाणलेल्या देवीने त्यांना शांत केले आणि वशीकरणाचा उपाय सांगून म्हणाले की ऋषी मुख पर्वतराजीत ब्रह्मगिरीच्या निकट अंजन नामक पर्वत आहे. तेथून काचित नावाची एक दक्षिणगामी नदी वाहते. या नदी प्रवाहाच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर काठावरच हत्तीच्या पावलांएवढी एकापुढे एक याप्रमाणे स्वच्छ पाण्याने भरलेली 100 कुंड आहेत. त्या ठिकाणी भगवती महाकालीचे ही स्थान आहे. आता मी तुला जे काही सांगणार आहे ते शांत चित्ताने ऐक. तर या ठिकाणी गेल्यावर तू सर्वप्रथम महाकालीचे दर्शन घे. तिला वंदन करून तू कुंडाच्या दिशेने जाशील तेव्हा मार्गामध्येच तुला सुकलेली पांढरी वेल दिसून येईल. पुढे जाताना प्रत्येक कुंडात याच वेलीचा एक एक तुकडा टाकत तू अखेरच्या कुंडापर्यंत जा. परतीच्या वेळी तू जसा गेलास तसाच मागे फिर, पण यावेळी मात्र प्रत्येक कुंडातील वल्लीखंडाचे बारकाईने निरीक्षण करीत ये. यावेळी ज्या कुंडातील वेल सजीव होऊन फुटली आहे असे तुझ्या निदर्शनास येईल त्या कुंडातील पाण्याने स्नान करून त्यातील थोडे पाणी पी. ते पाणी ग्रहण केल्याने तुला 2 घटका मूर्छा येईल, पण त्यामुळे तू घाबरून जाऊ नकोस, कारण या अवस्थेतही तुला भान राहील. यावेळी मूर्छा जाईपर्यंत तू सूर्याच्या 12 नामाचा सतत जप करत राहा. त्यामुळे तुला सूर्यनारायणांचे दर्शन प्राप्त होईल. नारायणांना नमस्कार करून एका काचेच्या कुपीत त्याच कुंडातील पाणी भरून तू या ठिकाणी परतून ये आणि मग पुन्हा एकदा सूर्याच्या 12 नामाचा उच्चार करून या पाण्याने या नागवृक्षाला स्नान घाल. म्हणजे यावर वास्तव्य करणारी समस्त दैवते तुला वश होतील. पण हे सर्व एकदम साधणार नाही. प्रत्येक वेळेस एक याप्रमाणे 6 महिने खेपा घालाव्या लागतील. या कार्यात परंपार कष्ट असले तरी मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हे लक्षात ठेव. मच्छिंद्रनाथांनी अत्यंत कृतज्ञतेने देवी भगवतीला नमस्कार केला तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी निघून गेली. देवी भगवतीच्या मार्गदर्शनानुसार मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेले आणि तेथून नदी प्रवाहाच्या दिशेने चालत चालत ते महाकालीच्या स्थानी आले. तेथे देवीला नमस्कार करून त्यांनी शुक्लवेल घेतली आणि प्रत्येक कुंडात एक याप्रमाणे 100 कुंडात टाकत गेले. तेथून जेव्हा ते परत फिरले तेव्हा आदित्य नामक कुंडातील वेलीस पालवी फुटल्याचे त्यांना दिसले. त्यांनी त्या कुंडात स्नान केले आणि त्यातीलच थोडे उदक प्राशन केले. उदक प्राशन करताच त्यांना मूर्छा येऊ लागली. म्हणून देवीच्या सांगण्यानुसार त्यांनी सूर्याच्या 12 नावाचा जप आरंभ केला. त्या समयी ते संकटात असल्याचे जाणून सूर्यनारायणांनी त्या स्थानी प्रकट होऊन कृपादृष्टीने त्यांचे अवलोकन करताच ते सावध झाले. तेव्हा तुझे मनोरथ पूर्ण होतील असा आशीर्वाद देऊन सूर्यनारायण तिथून निघून गेले. त्यानंतर एका काचेच्या कुपीत जल घेऊन मच्छिंद्रनाथ मार्तंड पर्वतावर गेले आणि अश्वत्थाला नमस्कार करून सूर्याची नावे घेऊन त्यांना सिंचन करू लागले. तेव्हा पुन्हा एकदा सूर्यनारायण प्रकट झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की देवा, जगाच्या हितासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा या कार्यात आपण मला मदत करावी. तुमच्या नावानेच ही मंत्रविद्या सफल व्हावी असे मला वाटते. ते ऐकून सूर्यनारायणांनी त्यांना मंत्रविद्येत सहाय्य करण्याचे मान्य केले. त्यानंतरच्या पुढील 6 महिन्यात अथक परिश्रम करून मच्छिंद्रनाथांनी अश्वत्थावरील समस्त दैवते प्रसन्न करून घेतली. शाबरी विद्येवर कवित्व करून एक स्वतंत्र ग्रंथ निर्माण केला आणि अशा प्रकारे सर्व अंगांनी सामर्थ्य प्राप्त झालेल्या मच्छिंद्रनाथांनी बंगालच्या दिशेने प्रस्थान केले. पहा श्रोतेहो, शाबरी विद्येचे जे निर्मिती झालेली आहे याविषयीची आपण हा एक टप्पा वाचलेला आहे. अतिशय सुंदर असा हा अध्याय आहे. आपण सर्वांनी ऐकावा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करावे अशी माझी आपल्याला विनंती आहे. मित्रांनो, आपण या नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधील जे आपण कथासार वाचत आहोत यामध्ये अतिशय छान ग्रंथ आम्हाला सापडलेला आहे. अगदी खोलातला खोल अभ्यास या ग्रंथात दिलेला आहे. आपल्या मनात काहीही प्रश्न असतील तर त्याचे उत्तर आपल्याला भेटेल. काही वेगळे प्रश्न असतील तर आपण मला कमेंट्समध्ये नक्कीच विचारू शकता. आणि एवढीच विनंती आहे की अध्याय 40 आहेत, त्यामुळे थोडासा लांबचा प्रवास आहे. रोज आपण 1 ते 2च व्हिडिओ टाकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्समध्ये अलख निरंजन लिहायला विसरू नका. आता अध्याय 2 आपण 3रा टप्पा पाहणार आहोत. ब्राह्मण स्त्रीस भस्मदान. बंगाल देशात चंद्रगिरी नावाच्या गावात सर्वपदयाळ नामक गौड ब्राह्मण राहत असे. धर्माचरणात तत्पर आणि इंद्रिय निग्रही अशा या
वसिष्ठ गोत्री विप्राचा दिवसातील बराचसा काळ स्नानसंध्यादी कर्मात व्यतीत होत असे. तो यज्ञकर्मातही निपुण होता. त्याची पत्नी सरस्वती स्वरूप सुंदर, सद्गुणी आणि सरळ स्वभावाची पतिव्रता स्त्री होती. मेघमंडळात चमकणाऱ्या सौदामिनीप्रमाणे तिचे तेज होते. दयाळाची सांपत्तिक स्थिती उत्तम असल्यामुळे तिला वस्त्र, दागदागिने, अन्न याबाबतीत कसलीच कमतरता नव्हती. सर्व प्रकारची सुखे हात जोडून उभी असली तरी पोटी पुत्रसंतान नसल्याने ती मनातून नेहमी कष्टी असे. कधीकधी ही व्यथा इतकी उग्र होई की तिला ही सर्व सुखेही नकोशी वाटत. घरातील कामधंदा, आल्या गेल्यांची उडबस काही सुचत नसे. वांझपणाची ही खंत सहन न होऊन ती तळमळत राही. मातृत्वासाठी आसुरलेल्या तिने संतान प्राप्तीसाठी अनेक उपाय केले. खडतर व्रते, उपवास, तीर्थयात्रा, अंगारे धुपारे, गंडे दौरे सर्व काही केले, पण व्यर्थ. कोणत्याही उपायांनी संतान प्राप्ती होत नाही हे लक्षात येताच तिला निराशेने ग्रासले. तिची प्रपंचातली आस्थाच संपली. पुत्रविन जीवन म्हणजे रिकामा व्यवहार या विचारांनी ती उदास राहू लागली. झाडांशिवाय अरण्य, नाकाशिवाय मुख आणि गायीशिवाय गोठ्याला जसा अर्थ नाही, तद्वत पुत्रप्राप्तीशिवाय आपले घरही शून्यवत आहे या विचारांनी तिला गलबलून आले. अशा प्रकारे अत्यंत व्यथित अवस्थेत ती काळकंठीत असताना एके दिवशी अगदी अचानकपणे मच्छिंद्रनाथांनी चंद्रगिरी गावात प्रवेश केला. भिक्षा मागत गावातून हिंडत असताना मच्छिंद्रनाथ दयाळाच्या अंगणात आले आणि अलख शब्दाचा उच्चार करून त्यांनी भिक्षा मागितली. द्वारी कुणी याचक आल्याचे पाहून सरस्वती लगबगीने बाहेर आली आणि नाथांकडे पाहताच ती कोणीतरी दिव्य विभूती आहे असे वाटून तिच्या मनात त्यांच्याविषयी आदरभाव प्रगटला. नम्रपणे वंदन करून तिने त्यांना बसण्यासाठी आसन दिले. तिचा भाव पाहून नाथांना फार बरे वाटले. तिने मांडलेल्या आसनावर बसून ते शांत चित्ताने तिचे अवलोकन करू लागले. पुत्रप्राप्तीसाठी नाना तऱ्हेचे उपाय करून थकलेल्या सरस्वतीच्या मनात नाथांना पाहून आशेचा किरण दिसू लागला. आता या गोसाव्यालाच माझ्या भाग्यात पुत्रसंतान आहे किंवा नाही हे विचारावे आणि तदनुशंकाने त्यांनी काही उपाय सांगितला तर करून पाहावा. त्या उद्देशाने ती सुद्धा त्यांच्यासमोर बसली. निराशेने आधीच कोलमडलेल्या, वैफल्यग्रस्त झालेल्या त्या अबलेस नाथांपाशी आपले दुःख प्रकट करताना स्वतःचे अश्रू आवरले नाही. तिची अवस्था पाहून मच्छिंद्रनाथांनी तिला विचारले की माते, तुझ्यावर असे कोणते दुःख ओढवले आहे की ते व्यक्त करतानाही तुला बडबडून येत आहे. मच्छिंद्रनाथांचे आपुलकीचे ओथंबलेले ते शब्द कानी पडताच सरस्वतीने मोठ्या आशेने त्यांच्या चरणांवर डोके ठेवले आणि हृदयातील व्यथा प्रकट करत म्हणाले की महाराज, आपण अनाथांचे नाथ आहात, दीनदुबळ्यांची कैवारी आहात. आपल्यासारख्या गोसाव्यांना अनेक विद्या अवगत असतात असे मी ऐकून आहे. माझ्या हृदयात शोक नदीला महापूर आलेला आहे, तरी त्या नदीला कोरडी करण्याचा काही उपाय सांगा. बोलता बोलता तिने घरातून आणलेली भिक्षा त्यांच्या पुढ्यात ठेवली आणि अश्रू भरल्या नेत्रांनी ती त्यांस वारंवार नमस्कार करू लागली. सरस्वतीच्या नेत्ररूपी मेघातून नाथ चरणारूपी पृथ्वीवर अश्रुरूपी वृष्टी होताच नाथांच्या मनात तिचे कल्याण करण्याचा मोह उत्पन्न झाला. तिच्या दुःखाने नाथांचे अंतःकरण द्रवले आणि तिला दिलासा देत ते म्हणाले की हे कुलवंत साध्वी, कोणत्या गोष्टीमुळे तुला इतके भयंकर क्लेश सहन करावे लागत आहेत ते कृपा करून मला सांग. मी तुझ्या समस्त आधिव्याधी नष्ट करील. आता काळजी करू नकोस. नाथमुखीचे हृदयाला दिलासा देणारे निर्धारयुक्त शब्द ऐकताच सरस्वती म्हणाली की हे महात्मन, हे योगीराज, आमच्या वंशात संतती सुख नाही याच चिंतेने माझे अंतःकरण करपून गेले आहे. पुत्रप्राप्तीच्या इच्छेने नाना परीने यत्न करूनही दुर्दैवाने माझ्या पदरी निराशाच आली. ही व्यथा माझे अंग अंग जाळून टाकते. वांझपणाची यातना मला सहनच होत नाही. संतान द्यायचे नव्हते तर ईश्वराने मला स्त्री जन्म तरी का दिला? माझ्या मनात दुःखाग्नीने जो भडका उडाला आहे त्याने माझे संसार, सुख, धैर्य, आशा या सर्वांची राख केली आहे. मरता येत नाही म्हणून जगत आहे इतकेच, अन्यथा माझ्या जीवनात काही राम राहिला नाही. तरी आपण कृपाळू होऊन मला हा शोक विझवून टाका माझा. याबद्दल मी आपली सदैव ऋणी राहील. सरस्वतीच्या व्यथेने नाथांचे हृदय कळवळले. दुसऱ्या क्षणी झोळीत हात घालून त्यांनी चिमूटभर विभूती काढून ती सूर्यमंत्राने भारली आणि त्या विभूतीच्या ठायी अद्भुत शक्ती प्रकट झाल्याचे पाहताच ती सरस्वतीकडे सोपवीत म्हणाले की माते, घे ही विभूती आणि रात्री शयन करण्यापूर्वी श्रद्धेने भक्षण कर. यामध्ये दिव्य अशी सूर्यशक्ती वास्तव्य करीत असून केवळ राग दिसते म्हणून त्याला अव्हेरू नकोस. माझ्या वचनांवर विश्वास ठेव. या विभूतीच्या प्रभावाने तुझ्या पोटी स्वयमेव हरिनारायण अवतार घेतील. हा पुत्र सामान्य मुलांप्रमाणे असणार नाही. मी स्वतः अनुग्रह देऊन त्याला सकळ ब्रह्मांडात श्रेष्ठ करील. तो समस्त सिद्धींचा स्वामी होईल. आकाशातील नक्षत्रात चंद्राप्रमाणे असलेला हा पुत्र आपल्या तेजाने सर्व भूमी प्रकाशमान करील.
त्याच्या कीर्तिसूर्याच्या दिव्य तेजाने समस्त ब्रह्मांड झाकोळून जाईल आणि देव दानव मानव यांच्यासह समस्त चराचरात तो वंदनीय होईल. तरी मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विकल्प उठू न देता ही विभूती भक्षण कर, म्हणजे सर्व प्रकारच्या शोक चिंता यापासून मुक्त होऊन तू भाग्यवंत म्हणून मिरवशील. बोलणे संपताच सरस्वतीने दिलेली भिक्षा स्वीकारून मच्छिंद्रनाथांची स्वारी तेथून निघाली. तेव्हा सरस्वतीने त्यांना थांबवले व तुम्ही परत केव्हा याल म्हणून विचारले. त्यावर 12 वर्षानंतर तुझ्या पुत्रावर अनुग्रह करण्यासाठी मी नक्की येईल असे अभिवचन देऊन ते तीर्थस्थाने पाहण्यासाठी पुढे निघाले. मच्छिंद्रनाथ निघून जाताच सरस्वतीने ती दिव्य विभूती पदराच्या टोकाला घट्ट बांधून ठेवली. आज तिला काही केल्या राहवत नव्हते. नाथकृपेने आपल्याला पुत्रसुख प्राप्त होणार या नुसत्या कल्पनेनेच तिच्या सर्वांगावर रोमांच उभे राहत होते. स्वतःला झालेला आनंद ती लपवू शकत नव्हती आणि त्याला आवरही घालू शकत नव्हती. कधी एकदा ही गोष्ट शेजारच्या सखीला सांगते असे तिला होऊन गेले. ती तशीच उठली आणि शेजारणीच्या घरी गेली. त्या ठिकाणी आसपासच्या 4-4 जणी आपापसात प्रापंचिक गप्पा गोष्टी करत होत्या. सरस्वतीही त्यांच्यातली एक होऊन गेली आणि गप्पांच्या ओघात मच्छिंद्रनाथांबद्दल सांगताना म्हणाली की आज माझ्या घरी एक कानफाट्या साधू आला होता. मी त्याला माझी करुणा कहाणी सांगताच पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी मला चिमूटभर भस्म दिले आणि रात्री शयन करताना सेवन करण्यास सांगितले. हे पहा, हे भस्म मी पदरात कसे घट्ट बांधून ठेवले आहे, पण यामुळे मी खरोखरच पुत्रवती होईल का हो? सरस्वतीचे बोलणे ऐकून शेजारच्या त्या आयाबायांना मोठे नवल वाटले. त्यांचा असल्या गोष्टींवर विश्वास नसल्यामुळे तिला सावध करण्यासाठी नीतीच्या 4 गोष्टी सांगत त्या म्हणाल्या, बाई ग, अंगाऱ्या धुपाऱ्याने का कुठे मुले होतात? फसवणुकीच्या लबाडीच्या घटना जगात कमी का घडतात? पण आपण सावध असलं म्हणजे झालं. नाहीतर हे गोसावडे भोंदू साधू नाना तऱ्हेची चेटके नाटकं करून बाय बापड्यांना फसवण्यात मातब्बरच असतात. कानफाट्यांचे तर विचारूच नका. त्यांच्याकडे जादूटोणा, नजरबंदी यासारख्या अनेक विद्या असतात. भोळ्या बाबड्या बायकांना विश्वासात घेऊन आपल्या नादी लावून ते त्यांना कुत्री मांजरी बनवून फिरतात. त्यांचा छळ करतात आणि रात्रीच्या वेळी पुन्हा स्त्रीरूप देऊन त्यांचा यथाश्य भोग घेतात. असल्या लफंग्यांवर तू कधी विसंबलीस बाई? तू तर स्वरूप सुंदर आहेस, मग कोण तुझ्या मोहात पडणार नाही? आणि त्यातच त्यांच्यापैकी कोणी दिलेले अंगारे विश्वासाने पदरात बांधून घेणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचा नाश ओढून घेतल्यासारखे आहे. आता काय करायचं ते तुझं तूच ठरव. आयाबायांचे बोलणे ऐकून तिच्या आनंदावर जणू विरजण पडले. चित्त भयाने गारठले. ती निमूटपणे तिथून निघाली. ती तडक आपल्या घरी गेली. तिने अत्यंत खिन्न मनाने पदराची गाठ सोडली आणि त्यातील विभूती आपल्या हातात घेऊन हलक्या पावलांनी गोठ्यात गेली आणि तेथेच एका ठिकाणी जेथे केर, कचरा, शेण टाकण्याचा उकिरडा होता त्यामध्ये टाकून दिली. अशा प्रकारे श्रोते हो, नवनाथ भक्तिसारचा अध्याय 2 इथे समाप्त झाला आहे. आता पुढील अध्यायात आपण या गोमायावरील विभूतीत हरिनारायणांचा कसा संचार होतो याविषयीची सविस्तर कथा, तसेच मारुतीराय आणि मच्छिंद्रनाथांचं युद्ध आणि मच्छिंद्रनाथांची श्रीराज्यात जाण्याचे मारुतीरायांना आश्वासन याविषयीची अतिशय उत्सुकतापूर्ण कथा ऐकणार आहोत. तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन आदेश.